आवाज मानदेशाचा। क्रांतीवीर उमाजी नाईक हे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलणारे पहिले क्रांतिकारक होते। मावळ्यातील डोंगरदऱ्यातून लढत त्यांनी इंग्रजांना छळवून सोडले। शौर्य, पराक्रम आणि जनतेसाठी लढण्याचा त्यांचा वारसा आजही प्रेरणादायी ठरतो। त्यांच्या स्मरणार्थ हा ज्योत आणण्याचा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जेजुरी ते वरकुटे मलवडी ज्योत आणण्याचा भव्य उपक्रम पार पडला। गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वरकुटे मलवडी येथील शेकडो तरुण पिकअप आणि मोटरसायकलवरून जेजुरी येथे दाखल झाले। ही पवित्र ज्योत जेजुरीहून पायी पळवत वरकुटे मलवडी येथे आणण्यात आली। जेजुरी, फलटण, दहिवडी, गोंदवले, म्हसवड, विरकरवाडी, शिरताव मार्गे या ज्योतीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले। वरकुटे मलवडी येथे पोहोचल्यावर डीजेच्या गजरात, भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि एळकोट एळकोट जय मल्हारच्या जयघोषात या ज्योतीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून ज्योतीचे स्वागत केले। या प्रसंगी क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या शौर्य गीतांचा गजर वातावरणात दुमदुमला। यावेळी आयोजकांनी मानसोफर न्यूजशी बोलताना सांगितले की क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या शौर्याची माहिती आजच्या पिढीला माहिती व्हावी, त्यांचा पराक्रम आणि लढाऊ वृत्तीची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी या उद्देशाने ही ज्योत दरवर्षी आणली जाते। यावेळी मानसोफर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांनी ज्योतीचे स्वागत करून क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या शौर्याची आठवण करून दिली आणि सांगितले की उमाजी नाईक हे जनतेसाठी लढणारे खरे जननायक होते। त्याग, शौर्य आणि देशभक्तीची प्रेरणा घेऊन आजची पिढी पुढे गेली तर त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।